आपल्या घरात एक लहान बाळ असणं म्हणजे दिवसभर नुसतं आनंद आणि चैतन्य असतं. पण कधीकधी हाच आनंद आपल्या सहनशीलतेची परीक्षा पाहतो, खरं आहे ना? मुलांची ती छोटी छोटी चिडचिड, त्यांचा तो हट्ट आणि मग ते रडणं. पालक म्हणून हे क्षण आपल्याला अगदी हतबल करून टाकतात. तर आज आपण मुलांच्या या वागण्यामागची कारणं आणि त्यावरचे काही सोपे, प्रेमळ उपाय समजून घेणार आहोत. असं कधी होतं का बघा, तुम्ही ऑफिसमधून दमून भागून घरी आला आहात आणि घरात पाय ठेवताच खेळण्याचा हट्ट सुरू, किंवा आज आवडती भाजी नाहीये म्हणून जेवणाच्या ताटावरून एकच रुसवा फुगवी. हे प्रसंग खूप ओळखीचे वाटतात, हो ना? जर वाटत असतील तर विश्वास ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. पालकत्वाच्या या सुंदर प्रवासातलं हे एक अगदी नॉर्मल पण महत्त्वाचं वळण आहे. पण मुलं असं का वागतात? यांच्या या चिडचिडीचं मूळ खरंच त्यांच्या हट्टीपणात आहे का? चला, आज आपण याचं उत्तर शोधूया. आणि हे उत्तर त्यांच्या वागण्यात नाही, तर त्यांच्या त्या लहानशा, अजून तयार होणाऱ्या मेंदूमध्ये दडलेलं आहे. हे असं समजा की आपल्या बाळाच्या मेंदूत दोन महत्त्वाचे भाग आहेत. एक आहे भावनांचं सुपरफास्ट इंजिन, त्याला अमिगडाला म्हणतात. हे इंजिन आनंद, दुःख, राग यांसारख्या भावना खूप वेगाने आणि तीव्रतेने तयार करतं. आणि दुसरा भाग आहे त्या इंजिनचा ब्रेक, म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. हा भाग मुलांना विचार करायला, शांत राहायला शिकवतो. पण गंमत अशी आहे की लहान वयात हे भावनांचे इंजिन अगदी सुसाट चालू असतं, पण तो जो ब्रेक आहे ना, तो अजून तयारच होत असतो, त्याचं काम अजून सुरू असतं. म्हणूनच त्यांना मोठ्या भावना जाणवतात, पण त्या कशा थांबवायच्या हेच त्यांना कळत नाही. आता मेंदूच्या या विकासासोबतच काही अगदी साधी, रोजच्या आयुष्यातली कारणंसुद्धा त्यांच्या मूडवर परिणाम करतात. खरं तर कधीकधी उत्तर अगदी आपल्या डोळ्यांसमोरच असतं. जसं की त्याची झोप पूर्ण झालीये का? लहान मुलांना दिवसाला जवळजवळ 10 ते 13 तास झोप लागते. त्यांची छोटीशी बॅटरी लवकर संपते. किंवा त्याला भूक तर लागली नाहीये ना? खूप जास्त आवाज किंवा खूप वेळ टीव्ही बघितल्यामुळे त्यांच्या लहानशा मनावर ताण येतोय का? या छोट्या छोट्या गोष्टींकडे जरी आपण लक्ष दिलं ना, तरी अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे. आता मुलांच्या त्या मोठ्या भावनांपैकी एका महत्त्वाच्या भावनेबद्दल बोलूया, राग, ज्याला आपण अनेकदा हट्ट किंवा टँट्रम असं म्हणतो. पण आजपासून याकडे आपण वाईट वागणं म्हणून नाही, तर त्यांच्या शरीराने दिलेला एक सिग्नल म्हणून बघूया. आणि ही गोष्ट समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, तुमचं बाळ तुम्हाला मुद्दाम त्रास देण्यासाठी असं वागत नाहीये. ते तुम्हाला मॅनिप्युलेट करत नाहीये. खरं तर त्या क्षणी त्यांच्या भावनांचा इतका मोठा पूर आलेला असतो की त्यांची लहानशी मज्जासंस्था त्या पुरात वाहून जात असते. त्यांना खरंच मदतीची गरज असते. जेव्हा हा भावनांचा पूर येतो तेव्हा त्यांच्या शरीरात नेमकं काय घडतं? सगळ्यात आधी कॉर्टिसॉलसारखे स्ट्रेस हॉर्मोन्स मेंदूमध्ये पसरतात. जणू काही धोक्याचा सायरन वाजतो. ह्या सायरनमुळे मेंदूचा जो भाग विचार करतो, योग्य अयोग्य ठरवतो, तो तात्पुरता शटडाऊन किंवा ऑफलाईन जातो. आणि मग उरते फक्त एकच प्रतिक्रिया, लढा किंवा पळा. म्हणूनच त्या क्षणी आपण कितीही समजावून सांगायचा प्रयत्न केला तरी ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. मग अशावेळी काय करायचं जेव्हा त्यांच्या मेंदूचे दरवाजेच बंद आहेत? घाबरून जायचं? अजिबात नाही. चला, आता अशा काही जादुई किल्ल्यांबद्दल बोलूया, ज्या मुलांना त्यांच्या भावनांच्या या वादळातून शांतपणे बाहेर यायला मदत करतील. यातली सगळ्यात प्रभावी आणि पहिली किल्ली आहे को रेग्युलेशन. याचा सोपा अर्थ आहे, आपण शांत तर बाळ शांत. विचार करा, खवळलेल्या समुद्रात तुमचं बाळ एका लहानशा होडीत आहे. जर आपणच घाबरलो तर ती होडी आणखीनच डुलेल. पण जर आपण शांत राहिलो तर आपली शांतता त्या होडीला स्थिर करते. मुलांना सुरक्षित वाटतं. तुमची शांतता हीच त्यांची ताकद बनते. दुसरी पद्धत आहे इमोशन कोचिंग. या 4 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखा. दुसरी, त्या भावनेला एक नाव द्या. उदाहरणार्थ, अरे, ते खेळणं तुटल्यामुळे तुला खूप वाईट वाटले, हो ना? तिसरी, ती भावना योग्य आहे हे मान्य करा. हो ना, आपलं आवडतं खेळणं तुटल्यावर कोणालाही वाईट वाटेल. आणि मग चौथी, त्यांना योग्य मार्ग दाखवा. पण आपण रागात वस्तू फेकत नाही. आपण पुढच्या वेळी जास्त काळजी घेऊ, चालेल? बघा, हे नातं जोडतं, त्यांना समजावून घेतं. मुलांच्या वागण्याबद्दल ना समाजात अनेक गैरसमज आहेत, जे आपल्याला पालक म्हणून उगाच अपराधी वाटायला लावतात. चला, ते आज दूर करूया. एक गैरसमज की मुलं मुद्दाम असं वागतात, पण खरं तर त्यांच्याकडे भावनांना काबू ठेवण्याची कला अजून आलेली नसते. दुसरा गैरसमज, रडण्याकडे दुर्लक्ष करावं. पण सत्य हे आहे की त्यांच्या भावनेला समजून घेतल्यावर ते जास्त लवकर शांत होतात. आणि तिसरा सगळ्यात मोठा गैरसमज की हे आपलं पालक म्हणून अपयश आहे. अजिबात नाही. उलट हा त्यांच्या वाढीचा एक अत्यंत स्वाभाविक टप्पा आहे. म्हणतात ना, उपचारापेक्षा प्रतिबंध बरा.
मुलांची चिडचिड टाळण्यासाठी घरातलं वातावरण शांत आणि सुरक्षित ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी एक ठरलेली दिनचर्या खूप मदत करते. म्हणजे झोपण्याची, जेवणाची आणि खेळण्याची वेळ ठरलेली असली की मुलांना सुरक्षित वाटतं. आहारात साखरेचं प्रमाण कमी ठेवा आणि रोज किमान 1 तास त्यांना बाहेर मोकळ्या हवेत खेळायला पाठवाच. त्यांची सगळी ऊर्जा तिथेच खर्च होईल आणि मनही शांत राहील. हे वाक्य आहे ना, अगदी मनावर कोरून ठेवण्यासारखं आहे. जेव्हा मुलांच्या भावनांचं वादळ उठतं तेव्हा ते सैरभैर होतात. अशावेळी फक्त एक शांत पालकच त्यांना किनाऱ्याची दिशा दाखवणाऱ्या दीपस्तंभासारखं काम करू शकतो. आपली स्थिरताच त्यांना या वादळातून सुरक्षितपणे बाहेर काढते. आता एक महत्त्वाचा प्रश्न. मुलांची ही चिडचिड सामान्य असली तरी कधी आपल्याला तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी हे ओळखणं महत्त्वाचं आहे. पण हो, काळजीने, चिंता न करता फक्त काही गोष्टी शांतपणे नोटीस करा. जर मुलांचा राग खूप जास्त आक्रमक असेल, म्हणजे ते स्वतःला किंवा इतरांना इजा करत असतील, जर त्यांचं रडणं अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ थांबतच नसेल, जर ते तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नसतील किंवा वयानुसार बोलायला उशीर करत असतील किंवा ते इतर मुलांमध्ये अजिबात मिसळत नसतील, तर एकदा आपल्या डॉक्टरांशी किंवा तज्ज्ञांशी बोलून घ्यायला काहीच हरकत नाही. ह्यात घाबरण्यासारखं काही नाही, फक्त योग्य वेळी मदत घेणं महत्त्वाचं आहे. चला तर मग या संपूर्ण चर्चेचा सार एका मोलाच्या विचारात मांडूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपण आज लक्षात ठेवायची आहे ती ही की मुलांची चिडचिड ही समस्या नाही, तर त्यांच्या विकासाचा एक भाग आहे. ते त्यांच्या भावनांना ओळखायला शिकत आहेत. आपलं काम त्यांना शिक्षा करणं नाही, तर त्यांचे मार्गदर्शक बनणं आहे. तुमची साथ आणि प्रेमच त्यांना आयुष्यभर आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवायला शिकवेल. आणि जाता जाता हा एक सुंदर विचार. मुलांना शिस्त लावण्याची घाई करण्याआधी त्यांच्याशी मनापासून एक नातं जोडणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा कनेक्शन मजबूत असतं तेव्हा करेक्शन सोपं होतं. जेव्हा मुलांना खात्री असते की काहीही झालं तरी त्यांचे आई-बाबा त्यांच्यावर प्रेम करतात, तेव्हा ते आपलं ऐकायला आणि शिकायला तयार होतात.